हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, अतिशय सोप्या पद्धतीचा आणि झटपट होणारा असा हा साबुदाणा बटाटा पळी पापड आपण करणार आहोत। आणि चवीला तर खूप छान लागतो हा, खुसखुशीत असा आहे। तर चला सुरुवात करूया। एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये साबुदाणे टाकायचे आहेत आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। मी एकदाच दाखवलेलं आहे, पण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। असे चोळून धुवायचे आहेत। आणि आपण हे बघ पाणी काढूया एका भांड्यामध्ये। हे बघा, हे पाणी काढलेलं आहे। आता काय करायचं, छान कडक पाणी करायचं, उकळतं करायचं आहे। आणि ते उकळतं पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी तसंच भिजायला ठेवून द्यायचं आहे। चला आता उद्या सकाळी बघू। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, अशा पद्धतीने हे छान फुललं गेलं आहे, छान भिजलं गेलेलं आहे हे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा साबुदाणा हे असा लगेच दबला गेला पाहिजे, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे अर्धे साबुदाणे काढून घ्यायचे आहेत आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे छान। आणि हे बघा, आता हा बटाटा घेतलेला आहे, बटाटा छान धुवून घ्यायचा आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत। बटाटा सोलून छान पद्धतीने घ्यायचा आहे। हे बघा, हा सोलून घेतलेला आहे, पाणी चेंज केलेला आहे। आता व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे हा बटाटा। एका साईडला पाणी चांगलं उकळायला ठेवलेलं आहे, आपण बटाटा किसतो आहे, बाकीची कामं करतो आहे, तोवर पाणी उकळतं आहे। हे बघा, बटाटा किसून झालेला आहे, 2 पाण्याने स्वच्छ किस धुवून घेतलेला आहे। इकडं पाणी पण उकळलं आहे छान। पाणी असं उकळतच घ्यायचं हा, पाणी उकळलं आहे। आता यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे साबुदाण्याची, ती याच्यामध्ये ओतायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पटापट मिक्स करायचं आहे, नाहीतर मग त्याच्यामध्ये गुठळी होऊ शकते, म्हणून पटापट मिक्स करायचं आहे, थांबायचं नाही। आणि आता हा बघा, हा बटाट्याचा किस केलेला आहे, तो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पटकन मिक्स करायचं आहे। आता हे बघा, सतत ढवळत राहायचं आहे, जोर घट्ट होत नाही तोवर हे छान ढवळत राहायचं आहे। हे बघा, आता जो आपण मिक्सरला लावलेला अर्धा तासच ठेवलेला होता, तो याच्यामध्ये असा हाताने काढून असा मोकळा टाकायचा आहे। हे बघा, छान घट्ट झालेला आहे। आता छान शिजवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, उकळी आलेले आहे। आता झाकण ठेवायचं आहे, 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनी आता उघडून बघायचं आहे, पूर्ण असं तळापासून छान मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। हे बघा, असं छान मिक्स करायचं आहे आणि अजून एकदा झाकण ठेवायचं आहे। नमक टाकायचं चवीनुसार आणि मिक्स करायचं आहे। 2 चमचे नमक टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, तळापासून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता आपण पापड सिरीज बघतो आहे, तर नक्की बघा। आता हे बघा, परत गॅसवर ठेवलेलं होतं 5 मिनिटासाठी झाकण लावून। आता हे खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आणि आपण पेपरवर कागदवर एखाद्या पॉलिशिनवर व्यवस्थित असं टाकून घ्यायचे आहेत। पळीपापड टाकायला पटापट येतात, अतिशय सोप्या पद्धतीचे हे पळीपापड असतात, करायला सोपे। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे हे पळीपापड टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, किती ट्रान्सपरंट दिसत आहेत। उन्हामध्ये कमीत कमी 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत हे पळीपापड, करायला सोपे आहेत। हे बघा, 2 ते 3 दिवसांनी हे सुकून घेतलेले आहेत। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत छान सुकलेले आहेत। हे बघा, कसे ट्रान्सपरंट झालेले आहेत।
आता चला एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. छान तेल तापलेलं आहे. आता आपण हे तळून काढूया. हे बघा, हे तळून काढलेले आहे. एकदम खुसखुशीत छान झालेले आहेत. हे बघा, चला मैत्रिणींनो, नक्की करून बघा. अतिशय सोप्या पद्धतीत हे केलेले आहेत. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. वाळवणीचे पदार्थ आपले चालू आहेत, तर नक्की भेटूया उद्या दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.